हाऊ आर यू मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचं NMS प्रज्ञाशोध परीक्षा 8वी इयत्ता सेमी माध्यम अथर्वश्रीचं पुस्तक आहे. प्रज्ञाशोध परीक्षा यशाची गुरी केली आहे. तुम्ही पुस्तक जर घेतलं तर तुम्हाला 100% यश भेटणार. व जे माझे मित्र आपल्या NMSच्या परीक्षेला बसलेले असतील त्यांच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा की तुम्ही पेपर चांगला सोडवा. व आपला डिसेंबर 12 तारखेला पेपर होईल. इथले 24 तारखेला मी होतो तेव्हा माझा 24 तारखेला पेपर होतो, त्यामुळे यावेळेस 12 तारखेला पण असू शकतो. तर मित्रांनो, आपण यावर सिरीज तयार करणार आहे. म्हणजे मी जे की काही अनुभव केलेले आहेत व काही कशा प्रकारे अभ्यास केला मी ते सर्व तुम्हाला शेअर करू इच्छितो. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही सिरीज करतोय. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ हा स्टार्ट करू. तर आपण हा पहिला धडा आपण जे मोठे असतील ते पहिलं सोडून घेऊ. आपण बुद्धिमत्ता तर आपल्याला नंतर करणार आहे, कारण बुद्धिमत्ता जर आपण परीक्षेच्या आधी घेतली तर तुम्हाला डोक्यात लवकर राहील. तर आपण काय करणार, पहिलं इतिहास घेणार आहोत. इतिहासाचा पहिला धडा घेणार आहोत. चला तर मित्रांनो, इतिहासाचा पहिला धडा चालू करू. इतिहासाची साधने तुम्ही जर इतिहास साधने जर वाचला धडा व पाठांतर जर केला तर तुम्हाला ही पुस्तक न घेण्याचं तरी फरक पडेल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ स्टार्ट करू. हे आहेत काही महत्त्वाचे मुद्दे, तुम्ही बघू शकता. लेट्स सी मित्रांनो, चला तर आपला व्हिडिओ स्टार्ट करू. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, सरावासाठी प्रश्न करू. काय प्रश्न सरावासाठी व नमुना प्रश्न आहे. चला तर आपण डायरेक्ट सरावामध्ये जाऊ. तर पहिला आहे वेगळा घटक ओळखा. तर वेगळ्या घटकामध्ये परदेशी व्यक्तीच्या नोंदी, नियतकालिके, पत्रव्यवहार व जलसे यापैकी असेल. तिसरा उत्तर जलसे. ओव्या पोवाडे मुलाखती नाणी. तर यापैकी काय असेल, ओव्या पोवाडे मुलाखती नाणीपैकी आपल्याला याचे उत्तर बरोबर आहे नाणी, कारण याचे ओव्या पोवाडे मुलाखती हे आहेत आपल्या मौखिक साधने. यामुळे पर्याय क्रमांक 3. गटात बसणारा पर्याय राजवाडे स्मारके पुतळे पदके. तर राजवाडे स्मारके पुतळे पदके हे भौतिक साधने, तर आत्मचरित्र कला पदके नियतकालिके हे लिखित साधने व मौखिक साधने आहेत. यापैकी आपल्या किल्ले भौतिक साधने आहेत. पर्याय क्रमांक 2. लोककथा लोकगीते मुलाखती ओव्या. चित्रे पोवाडे चरित्रे तुरुंग हे झालं आपले भौतिक चरित्र लिखित पुस्तके लिखित. तर आपलं आता मौखिक काय आहे, हे पोवाडे. 5. खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही. तर खालील जनता, केसरी, समता, मूकनायर. तर केसरी हा वृत्तपत्र चालू केलेले नाही. केसरी हे वृत्तपत्र आपल्या लोकप्रिय लोकमान्य टिळकांनी केलेले आहे. चला तर 6वा प्रश्न, क्रांतिकारकांची निवासस्थाने. भौतिक साधने लिखित साधने. भौतिक साधने बरोबर काय असेल, भौतिक साधना बरोबर स्मारके. लिखित साधने पुस्तके. तर मौखिक साधने काय असेल, तर ओव्या. सेवाग्राम आश्रम वर्धामध्ये आहे, म्हणजे महात्मा गांधीचं. सेल्युलर जेल अंदमान, म्हणजे हे सेल्युलर जेल कोणासाठी होते, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द ब्लॅक सी म्हणून नावाचं पण पुस्तक, म्हणजे काळा समुद्र काळे पाणी हे नावाचे पण पुस्तक लिहिलेले आहे. 9वा वेगळा घटक ओळखा. कल्पतरू, दिनबंधू, अमृत बाजार, पत्रिका, ज्ञानप्रकाश. तर यापैकी वेगळा घटक आहे आपला अमृत बाजार, दिनबंधू, ज्ञानप्रकाश. तर यापैकी आहे आपलं कल्पतरू. खालीलपैकी चूक की बरोबर ओळखा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता. तर आपल्याला इथं होतं या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता, समता, मूकनायन पण केसरी नाही केले. तर या जागी आता आपल्याला हाच प्रश्न आलाय फिरून. तर या प्रकारे आपल्याला कुठं पण कशा पण प्रकारे फिरून प्रश्न विचारतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता बरोबर. विष्णुशास्त्री चिपळूणकर निबंधमाला बरोबर आहे. गोपाळ हरी देशमुख केसरी. तर मित्रांनो बघा, केसरी हे नाही, चुकीचं आहे. म्हणजे आपल्या याच्यात काय असेल, तर एकच पर्याय आपल्याला चुकीचा काढायचा. 3 पर्याय क्रमांक चुकीचा. पर्याय क्रमांक 4. 1, 2, 4 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता, विष्णुशास्त्री चिपळूणकर निबंधमाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत. तर हे बरोबर आहे. 4था प्रश्न बरोबर. पर्याय क्रमांक बरोबर. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे काय, चित्रपट.
गटात बसणारा योग्य पर्याय निवडा. बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत जनता. आता आपल्याला हाच प्रश्न 3 वेळा फिरून विचारलेला होता, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जनता, समता, मूक नाहीत आणि इथं पण आपल्याला विचारला बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय काढलं, जनता आणि प्रबुद्ध भारत. तर इथं पण आपल्याला तोच प्रश्न फिरून विचारला आहे, बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत जनता. तर याच्यामध्ये काय आहे, इथं उत्तर मूक नायक. तर इथं मूक नायक पर्याय क्रमांक 2. खालील योग्य विधाने ओळखा. नकाशा ही इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. बरोबर. नकाशा हे इतिहासाचे भौतिक साधन आहे. सर्वे ऑफ इंडिया या विभागाने भारताचे नकाशे तयार केले आहे. बरोबर. नकाशावरून आपणास एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. तर यापैकी स्वरूप अभ्यासता येते हे चुकीचे आहे. तर 14वा प्रश्न, खालील दिलेल्यापैकी कोणते साप्ताहिक आहे. साप्ताहिक आपल्याला निबंधमाला हे साप्ताहिक आहे. तर 15वा, सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय. छायाचित्रे, दृक साधन, चित्रपट काय असेल, छायाचित्रे म्हणजे फोटो, दृक साधन असेल तर चित्रपट काय असेल तर दृक श्राव्य साधन, कारण चित्रपटामध्ये आपण ऐकू पण शकतो, बघू पण शकतो. दृक श्राव्य साधन. तर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. छायाचित्रण दृक साधन, रेडिओ दृक साधन, ध्वनी मुद्रण श्राव्य साधन, चित्रपट दृक श्राव्य साधन. तर छायाचित्रण दृक साधन, कारण इथं पण तुम्हाला छायाचित्रण दृक साधन, चित्रपट दृक श्राव्य साधन, रेडिओ श्राव्य साधन, रेडिओ दृक. तर आपण रेडिओमधून ऐकू शकतो, रेडिओमधून बघू शकतो का, ऐकू शकतो. त्यामुळे दृक म्हणजे बघणे. तर पर्याय क्रमांक 2 रेडिओ. 17 प्रश्न, डॅश यांनी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तर दादासाहेब फाळके. वेगळा घटक ओळखा. इतिहासाची साधने भौतिक, लिखित, रासायनिक, मौखिक. रासायनिक नाहीये, भौतिक, लिखित आणि मौखिकच आहेत. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाने काढलेले आहे. सर्वे ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग, राष्ट्रीय अभिलेखागार, मुंबई अभिलेखागार. 2 पर्याय क्रमांक 2 मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाने काढलेले आहेत. तर वस्तू आणि वास्तूंचा इतिहासाच्या साधनांमध्ये समावेश होतो. तर मित्रांनो, आता आपला चाललेला आहे पुणे येथील डॅशमध्ये गांधी संग्रहालय, आगा खान पॅलेस. तर हा प्रश्न तुम्हाला पहिल्याच पानात इतिहासाची साधने यामधील पहिल्याच पानावर एक छोटूसा माहिती आहे का तुम्हाला, यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे गांधी संग्रहालय म्हणून. तर आगा खान पॅलेस हे बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 2027 मध्ये कोणते वृत्तपत्र चालू केले. तर बहिष्कृत भारत. खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. इतिहासकालीन तुरुंग तत्कालीन गुन्हेगाराची माहिती देतात. इतिहासकालीन वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला तत्कालीन स्थापत्यशास्त्राची माहिती मिळते. बरोबर. पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्त्यांचं जीवनपट कळतो. बरोबर. विविध घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेली स्मारके घटनेशी निगडीत व्यक्तीची माहिती देतात. बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी चुकीचे विधाने ओळखा. तर वृत्तपत्र ही इतिहासाची भौतिक साधने, वृत्तपत्र हे इतिहासाची लिखित साधने. पर्याय क्रमांक 1च उत्तर. 25 या विभागाने भारत शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून नकाशे तयार केले. सर्वे ऑफ इंडिया. मुंबई येथील मनी भवनाला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीची येते. तर मनी भवन हे कोणाचे आहे. तर मनी भवन आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे, विध सावरकर. खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. ब्रिटिश आमदानातील क्रांतिकारांच्या पराक्रमावर पोवाडे रचले. सत्यशोधक समाजाने शोषित वर्गाला जागृतीवर पोवाडे लिहिले. पोवाड्यामधून प्रेरणा व चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तर मित्रांनो, माझ्या मताने हे सगळे पर्याय बरोबर आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये बघू आपण पर्याय क्रमांक सगळे पर्याय बरोबर आहेत का असे दिलेले आहेत का. तर सगळे पर्याय बरोबर आहेत म्हणजे आपल्याला इथे पर्याय क्रमांक सर्व पर्याय बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 विसंगत घटक ओळखा. तर विसंगत घटक
तर मित्रांनो हे बघा, आता विसंगत घटक ओळखा. इतिहासाची आधुनिक काळातील साधने, छायाचित्रे, लोकगीते, ध्वनिमुद्रिते, चित्रपट. तर इतिहासाची आधुनिक काळातील साधने, आधुनिक काळाची साधने असेल आपलं म्हणजे लोकगीते बरोबर आहे याचे उत्तर. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेले शतपत्रे सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेले आहे? तर प्रश्न पर्याय क्रमांक 2. खालील योग्य व अयोग्य वाक्ये ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांची भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. नेत्याच्या जीवनावरील चित्रपट सुद्धा श्राव्य साधनाचे आहे. बरोबर, सर्व पर्याय योग्य. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सोडवलेले आहेत. आपण एकूण मिळून 30 क्वेश्चन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा धडा इयत्ता 8वीचा इतिहासाची साधने आपण सोडवलं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहू आपला, इथं बघू शकता तुम्ही, इथं आपली सूची आहे अनुक्रमणिका. तर आता आपण इतिहासाची साधने कंप्लीट झाले. आता भाग 2 येणारे, आता लवकरच भाग 2 येईल तुम्हाला आठवड्याभरामध्ये, युरोप आणि भारत. चला तर मित्रांनो मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज.